नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मूठभर भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व्यवस्थेला वाकवल्यामुळे संबंध महाराष्ट्र राज्य आज प्रचंड दुःखद आणि अवघड परिस्थितीतून जातोय. आज राज्यभरात रस्ते अपघातात जे मृत्यू होतात ते खरं तर टाळले जाऊ शकतात आणि हे जे मृत्यू होत आहेत रस्ते अपघातात त्याला जसं सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार आहे, तद्वतच राज्याचं परिवहन खातं हे देखील जबाबदार आहे. त्याचाही उलगडा मी आज या व्हिडिओतून करतोय. मित्रांनो, 2008 मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक स्पष्ट आदेश असा दिला होता की जी वाहनं आहेत, माल ट्रक, माल वाहतूक वाहनं जी आहेत, त्यांच्यामध्ये जर त्यांच्या नेमून दिलेल्या भारक्षमतेपेक्षा अधिक भार असेल तर अशा वाहनांच्या विरोधात तात्काळ FIR करा. त्याचा उद्देश असा होता की अशा वाहनांवर FIR झाली की पुढे त्यांना चाप बसेल, पुढे असे उद्योग करायला संबंधित ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्टर हे धजावणार नाही. हा त्याच्या मागचा मोठा उद्देश होता. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडाने हा आदेश दिल्यानंतर त्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य शासनाने एक शासन निर्णय काढला. तत्कालीन सन्माननीय परिवहन आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं की याच्या पुढे, इथून पुढे जी अशी वाहनं असतील जी भारक्षमतेपेक्षा अधिकचा भार वाहत आहे त्यांच्या विरोधात तात्काळ FIR करा. मात्र यासाठी जी भरारी पथकं नेमले आहेत, त्याला फ्लाइंग स्क्वॉडही म्हणतात, त्यांची तर चांदीच झाली. आता ते काय करतात, 100 पैकी 10 किंवा 12 अवजड सामान वाहून नेणाऱ्या वाहनांवर ते FIR करतात, कारण त्यांच्याकडनं त्यांना काही धनलाभ होत नाही म्हणून. बाकी 90% जास्त वाहनं त्यांच्यावर कायदेशीर गरज असताना FIR न करता ती वाहनं ते तशीच मार्गस्थ करतात, जाऊ देतात, सोडून देतात. त्यामुळे या वाहनांच्या वजनामुळे कुठेतरी रस्ते नादुरुस्त होतात आणि क्षमतेपेक्षा भार जास्त म्हणजे कुठेतरी त्याचे अपघात होतात. त्याला वित्तहानी होतेच, जीवहानी मोठी होते, ज्याची भरच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना प्राणाला मुकावं लागतं. असे सगळे व्यवस्थेतले अधिकारी या सगळ्यांच्या विरोधात मी गेल्या 4-5 वर्षात आवश्यक ते पुरावे गोळा करून परिवहन मंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्तांकडे सोपवले की तुमचे काही अधिकारी किंवा बहुतांश अधिकारी उच्च न्यायालयाचा तसं तुमच्याही आदेशाचा भंग करतायत, तुमचे आदेश पायदळी तुडवतायत केवळ स्वतःची खळगी भरण्यासाठी. यांच्यावर नियंत्रण आणा आणि रस्ते अपघातात होणारी जीवितहानी थांबवा. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी ज्यांची नावं घेतले, परिवहन मंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, हे बहुधा या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन स्वतःची खळगी भरत असावे. त्यामुळे त्यांनी माझ्या कोणत्याही तक्रारीकडे आजपर्यंत लक्ष दिलं नाही, दखल घेतली नाही, प्रतिसाद दिला नाही, त्याच्यावर कोणती कारवाई केली नाही. परिणाम असं होत आहे की या महाराष्ट्र राज्यात रोज शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार हे तिन्ही घटक आहेत. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल, माझी भूमिका जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा ही विनंती करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.